सदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदंड मंडितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशंकर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः। जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे। सारस्वताघवे जिव्हेशिये, वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे। रस होती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरविती निजखूण। हातातडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जय हृदय वसो निठाय। तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी, ते नमस्कारो निआता। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत। क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुग्रहाने आपण या ठिकाणी भगवती ज्ञानेश्वरीमधील 13वा अध्याय, ज्याचं क्षेत्रज्ञ योग असं नामाभिधान दिलेलं आहे। तर ह्या अध्यायाच्या चिंतनाच्या द्वारा अंतर्मुख होऊन आपल्याला आपण कोण आहोत, आपलं वास्तव स्वरूप काय आहे, याचा काहीसा ह्या शब्दाच्या माध्यमातून त्याच्या अर्थाचं चिंतन करत करत आपल्याला शोध लागावा किंवा त्याचा आपल्याला अवगम व्हावा, यासाठी आपण प्रवृत्त झालेलो आहोत। हे आपल्या जीवनातील भाग्याचे क्षण आहेत। लोक बहिर्मुख होऊन शब्दादी विषयांच्या संपादनाकडे प्रवृत्त होत असताना प्रवाहाच्या ह्या अध्यात्मविचार हा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासारखा आहे। जरी लोक त्रिविध तापाने संतप्त होऊन ह्या त्रिविध तापाच्या सुटकेसाठी प्रवृत्त होताना अनेक साधनं करताना दिसतात, परंतु जी साधनं आहेत ते जे उपाय आहेत ते उपायाचा अपाय होत जातात। परंतु अपौरुषेय वेदाने किंवा श्रुतीमातेने जीवाचं खरं कल्याण व्हावं म्हणून जो उपदेश केलेला आहे, अहितापासोनी काढिती हितदेवनी वाढविती, नाही गा श्रुती परवती माऊली जगा। जीवाचं अमंगल टाळून त्याच्या जीवनात मंगलाचा विस्तार करण्यासाठी श्रुतीमाता प्रवृत्त झालेली आहे। परंतु लोक किंवा सामान्य लोक हे दुसरे सामान्य अशा प्रकारचे उपाय करतात। जो खरा उपाय आहे की या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घ्यावं आणि मनुष्याने आपलं जीवन कृतार्थ करावं। परंतु आपल्याला भगवान माऊलींनी अशा प्रकारची बुद्धी पण दिली की अंतर्मुख होऊन बाहेर धावणारं मन त्या ठिकाणी अंतरंग असणारं जे परमात्म तत्व आहे ते त्याचं चिंतन करत असताना संतांच्या संगतीत या सत्शास्त्राचं श्रवण करण्याचा परम योग आपल्याला माऊलींनी आणून दिला। आणि प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं म्हणजे जसं पूर आला असता त्या पुरामध्ये जर एखादा पदार्थ पडला तर त्या पुराच्या दिशेने समुद्रापर्यंत जाईल, परंतु पुरा जिकडून आलेला आहे त्या मूळ उद्गमाच्या दिशेने जर आपण पोहायला लागलो तर अत्यंत कठीण आहे। माऊलींनी सांगितलं की या ठिकाणी बुद्धीचे वाभाडे निघतात। विवेका श्रवणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे।
याच्यामध्ये हे जे श्रवणाधिक हे एक प्रकारचं अनुष्ठान आहे, हे एक प्रकारचं व्रत आहे। या अशा प्रकारचं हे श्रवण करत असताना मनुष्याला पूर्णपणे निद्रेवर, आळसावर, प्रमादावर विजय मिळवावा लागतो। बाहेर धावणाऱ्या ज्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत त्या नियमित कराव्या लागतात, निग्रहित कराव्या लागतात आणि चित्ताची एकाग्र वृत्ती करावी लागते। याच्यामध्ये मूढ वृत्ती चालत नाही, लय वृत्ती चालत नाही। याच्यामध्ये की एकाग्र चित्ताचा निरुद्ध जो मनुष्य समाधी लावू शकतो तो सुद्धा समाधीमध्ये बसलेला पुरुष ह्या तत्त्वचिंतनाचा अधिकारी नाही। तो भले समाधी लागत असेल परंतु मी ब्रह्म आहे हे कळून घेण्यासाठी जो विचार करायचा, जे श्रवण करायचं, त्या श्रवणाला एकाग्र वृत्ती लागते। म्हणून इथं क्षिप्त, विक्षिप्त, मूढ किंवा निरुद्ध ह्या चारही योगशास्त्रात सांगितलेल्या वृत्ती चालत नाही। या ठिकाणी चित्ताची एकाग्र म्हणजे एकच चित्ताला ज्याच्या टोक आहे, म्हणजे केवळ त्या श्रवण करत असताना लय, विक्षेप, कषाय, रसा, स्वाद काल सांगितल्याप्रमाणे ह्या चारही अपाय चुकवावे। ह्या चारही दोषांनी विवर्जित होऊन जो पुरुष केवळ त्या शब्दाचा वेध घेत त्या शब्दाच्या अर्थाला कवळ घालतो, गवसणी घालतो आणि त्या अर्थाचं आपल्या अंतःकरणामध्ये त्या अर्थाची अनुभूती घेण्याचा पराकोटीचा प्रयत्न करतो आणि हे जे श्रवणाचं भाग्य आहे हे सर्वांना लाभत नाही। या ठिकाणी आपल्याला हे अगदी शांत रीतीनं माऊलींच्या अंकावर बसून माऊलींचा कृपा कटाक्ष या ठिकाणी आपल्यावर आहे असं समजून त्यांच्या अंकावर लोळत आपण लहान बालकाप्रमाणे, आजान बालकाप्रमाणे आपण याचं ग्रहण करण्यासाठी प्रवृत्त झालो। हे आपल्या जीवनातील खरोखरच भाग्याचे क्षण आहेत। यथाशक्ती यथामती हा प्रवास अध्यात्माचा अत्यंत कठीण आहे। आत्ताच सांगितलं का विवेक श्रवणे खरपुसे, व्रताचरणे कर्कशे, कर्कश अशा प्रकारची ब्रह्मचर्यादी व्रत। कारण का हे श्रवण करताना एक अधिकार पाहिजे, त्यासाठी अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व, जीवनात जेवढे जेवढे सत्वगुणातले पराकोटीचे गुण असतील ते सर्व रजोगुण तमोगुणांना झडून टाकून या ठिकाणी सत्वगुणाचा उत्कर्ष आपल्या जीवनात करायचा। आणि हे करत असताना सत्वगुणाच्या सुखात सुद्धा अडकायचं नाही, सत्वगुणाच्या ज्ञानात अडकायचं नाही, सत्वगुणाच्या सत्तेत अडकायचं नाही, तर त्या ठिकाणी सद्रूप असणारं, ह्या गुणांच्या अतीत असणारं आपलं स्वरूप, त्या स्वरूपाच्या प्राप्तीसाठी आपण पुन्हा ह्या सर्व तिन्ही गुणांचा त्याग करून गुणातीत असणारं जे ब्रह्मस्वरूप आहे, जे अवाच्य आहे, जे अविकारी आहे, असंग निर्विकार आहे, अव्यवहार्य आहे, त्या परमपुरुषाशी आपण कायमचं सदाचं एकरूप होऊन जायचं, अशा प्रकारचा हा प्रवास आहे। तेव्हा या प्रवासाला निघण्यासाठी सुद्धा अंगामध्ये काही विशेष प्रकारचं सात्विक धैर्य लागतं आणि भगवान परमात्म्याने ह्या सर्व सामग्रीची जुळवाजुळव जणू काही आपल्याला करून दिलेली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आपली प्रवृत्ती होते। नाहीतर त्यांनी सांगितलं की ह्या शास्त्राविषयी सांगत असताना ते सांगतात की एक मला वाटतं एक श्लोक योग वासिष्ठात कुठं की हजारो लोकांमध्ये एखादं किंवा मनुष्यानाम सहस्रेषु, गीतेचंच 7व्या अध्याय सांगितलं, मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वतः। भगवान परमात्मा सांगतात की मनुष्यानाम सहस्रेषु, हजारो मनुष्यामध्ये एखादाच पुरुष हे श्रवण करण्यासाठी प्रवृत्त होतो आणि कश्चिद यतति सिद्धये, त्या परमात्म्याची सिद्धी अर्थात प्राप्ती व्हावी म्हणून प्रयत्न करणारा एखादा विरळा आहे। त्याच्या पुढं सांगतात यततामपि सिद्धानाम, आणि जे कोणी सिद्ध म्हणजे या ठिकाणी साधक किंवा मुमुक्षु जे प्रवृत्त होतात त्याच्यामध्येही कश्चिन्माम वेत्ति तत्वतः, कोणीतरी मला एखादा विरळा जाणतो। माऊली सांगतात आस्थेची या महापुरी रिगताती कोटीवरी परिप्राप्तीची या पैलतिरी विपाईला निघे। या ठिकाणी ह्या महापुरामध्ये अनेक लोक उडत टाकतात, परंतु पैलतरावर निघणारा एखादाच विरळा महाशूर असतो। त्याप्रमाणे हा जिंकावा संसार येणे नावे तरी शूर, येर कायती बापुडी किर अहंकाराची घोडी। ह्या देहाचा अहंकार धारण करणारे हे जे लोक आहेत तर ते म्हणतात ते बापुडी आहेत, दैन्यवानी लोक आहेत। असा जो एखादा विरळा शूर आहे, एक अवधूत गीतेतला श्लोक आहे,
ईश ईश्वरानुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रिणाम उपजायते। या ठिकाणी अवधूत सांगतात की या ईश्वरानुग्रहादेव, ईश्वराचा ज्याच्यावर अनुग्रह झाला तर असा एखादाच पुरुष जो आहे त्याला अद्वैत वासना, म्हणजे हे अद्वैत तत्त्वज्ञान मला प्राप्त व्हावं, ब्रह्मज्ञान आत्मज्ञान हे मला प्राप्त व्हावं असं एखाद्याच विरळ्या पुरुषाला वाटतं। जगामध्ये एवढी संख्या आहे, त्याच्यामध्ये कोणाला तरी एखाद्या विरळ्याला वाटतं। बरं, ते वाटल्यानंतरही, ईश्वर अनुग्रह झाल्यानंतरही एखाद्या पुरुषाला अद्वैत तत्त्वज्ञान प्राप्त करण्याची वासना झाली तर ते सांगतात महाभय परित्राण। ते म्हणतात की महान असणारं जे संसार भय आहे, ही जन्ममरण परंपरा आहे, किंवा या ठिकाणी ह्या जगताविषयी असणारी सत्यत्व बुद्धी आहे। कारण संसार हे नाव देत असताना ज्ञानोबरायांनी संसाराची व्याख्या आणि भगवत शंकरा पूज्यपादांनी केलेली व्याख्या थोडासा भेद आहे। त्याचा आशय एकच असला परंतु आपण बारकाईनं पाहिलं तर पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया अपारे पाही मुरारे। भगवत पूज्यपाद म्हणतात की या ठिकाणी पुन्हा पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा पुन्हा मरणं, इह संसारे हा संसार आहे। परंतु ज्ञानोबा काय म्हणतात की या ठिकाणी उपजने आणि निमने हे साचची जे का मानणे तो जीव लोको म्हणे संसारो हन। ज्ञानोबा संसार कशाला म्हणतात? जन्मन आणि मरण याला संसार म्हणत नाही। जन्मन आणि मरण शरीराचं चालू असताना ते मी जन्मतो आणि मी मरतो आणि ह्या शरीर सत्य आहे, शरीराचं जन्म मरण सत्य आहे, अशी जी मान्यता ती मान्यता देतात अशा अज्ञानी पुरुषांना या ठिकाणी संसारी असं म्हटलेलं आहे। म्हणजे ज्यांना जगत सत्यत्व बुद्धी आहे तर ते सगळे संसारी आहेत। तेव्हा ह्या संसार बंधाची निवृत्ती हीच होते जे लोक अद्वैत वेदांताचं श्रवण करतात त्यांना। परंतु ही मुळात इच्छाच कोणाला होत नाही। ही इच्छा त्यांनी सांगितलं द्वित्रिणाम उपजायते। पृथ्वीच्या पाठीवर विरळ्या अशा कोणी 4-2 लोकांना ही उत्पन्न होते। म्हणून आपल्याला कसंही जरी असेल आपण, परंतु भगवान माऊलींनी आपल्याला आपला अंगीकार केलेला आहे असं समजून आपल्याला ह्या मार्गावर त्यांनी मार्गारूढ ठेवलेला आहे। आणि त्याच्यामध्ये हा 13 अध्याय किंवा हे जे ज्ञानकांड आहे त्या ज्ञानकांडाच्या विचाराला आपण प्रवृत्त झालेलो आहोत। कधी ना कधी आगा कोण्या तरी काळे मनसील माझी बाळे, ह्याच्यासाठी ज्ञानोबारायांच्या ह्या शब्दाचा वेध घेत त्याची सेवा करण्याचा आपण प्रयत्न केला तरी कोणातरी शतातरी एका जन्माच्या शेवटी कृपाळवा पोटी येईल दया। आणि आपण जे काही लहान मूल जितका प्रयत्न करतो उभा राहण्याचा आणि ते पडणार तर त्याला आई ज्याप्रमाणे हात देऊन त्याला सांभाळून घेते त्याप्रमाणे या ठिकाणी भगवान माऊलींचे असणारे हे ज्ञानेश्वरीचे ब्रह्मरसाने ओथंबलेले शब्द, ह्या शब्दाचं उच्चारण करत असताना त्याचा विचार करत असताना आपल्या बुद्धीमध्ये माऊली कधीही हे याचं तात्विक स्वरूप जे आहे, वास्तव स्वरूप आहे ते त्याच्यामध्ये स्फुरद्रूप केल्याशिवाय राहणार नाही। अशा रीतीनं ज्ञानेश्वरीची सेवा ही एक आपली साधना आहे असं समजून कोणत्याही मनुष्यमात्राने आपल्या खऱ्या सुखाचा शोध घेण्यासाठी, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती करण्यासाठी या ग्रंथाला छातीशी कवटाळून धरलं पाहिजे। छातीशी कवटाळून म्हणजे हा ग्रंथरूप नाही तर केवळ ग्रंथरूप नाही, ग्रंथही छातीशी कवटाळण्यासारखाच आहे, परंतु ग्रंथातला आशय कवटाळणं याचा अर्थ ग्रंथातले सांगितलेली साधना, त्या साधनेचा अनुष्ठान करणं आणि ते अनुष्ठान इतक्या निष्ठेने करणं की जोपर्यंत आपल्याला आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत कितीही जन्म झाले तरी आपण ह्या साधनापासून कधीही च्युत होणार नाही। अशा प्रकारची दृढ प्रतिज्ञापूर्वक निश्चय करून जर आपण या ग्रंथाचं अवलोकन केलं तर भगवान माऊलींच्या कृपेने आपल्याला एक ना एक दिवस साक्षात्कार होईल। आपण म्हणाल की एक ना एक दिवस का म्हणता, याचं कारण तर काय आहे, माऊली जर हे जसं याच्यामध्ये माऊली सांगतात गीतेचं 700 श्लोक अध्याय 18 लेख, जे देव बोलिले एक दुजे नाही,
ह्या सगळ्या 18 अध्यायामध्ये जे काही 700 श्लोक आहेत तर त्याच्यामध्ये देव एकच बोलले. स्वामी महाराज सांगायचे एक बोलले म्हणजे अद्वैत बोलले. अद्वैत तत्त्वज्ञान, केवळ अद्वैताचा वेदाचा असणारा आकाट्य सिद्धांत या 700 श्लोकामध्ये सांगितलेला आहे. अगदी धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रेपासून यत्र योगेश्वर कृष्ण याचं जर आपण गंभीर चिंतन केलं कोणत्याही श्लोकाचं तर तो श्लोक अखेर आपल्याला आत्मतत्वाच्या दर्शनासाठीच प्रवृत्त झालेला आहे. आणि इथं तर 9000 ओव्या आहेत. ह्या दृष्टांताकडून जरी आपण पाहिलं तरी जेव्हा आपण दाष्टांतिकात जातो तेव्हा प्रत्येक ओवीचं पर्यवसान हे आत्मतत्वज्ञान करून देण्यातच आहे. म्हणून या ठिकाणी अशाच प्रकारचं भगवंताने आपल्याला जे दिलेलं आहे तुकाराम महाराज म्हणतात उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. देवाने आपल्या अंतःकरणात ही जी जिज्ञासा निर्माण केलेली आहे ही शेवटपर्यंत ही जिज्ञासा पूर्ती होईपर्यंत म्हणजे मोक्ष किंवा जीवनमुक्त अवस्था प्राप्त होईपर्यंत अशीच राहावी. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जावो. पण आपल्या अंतःकरणात अशी धारणा असली पाहिजे ह्या ज्ञानेश्वरीतले सिद्धांताच्या पलीकडं जगात काहीच नाही. तुका या परता लाभ नाही या परता, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. याच्यापेक्षा दुसरा लाभ जीवनामध्ये असू शकत नाही. याच्यामध्ये ज्यांनी ह्या तुकाराम महाराज म्हणतात कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळी माय बापा जाळोनी संसार बैसलो अंगणी नाही तुझ्या मनी मानसी. हे या ठिकाणी आपल्याला ज्ञानोबारायांच्याकडं लढिवाळपणाने आपल्याला प्रेम कलह करता आला पाहिजे की आम्ही अशा प्रकारचं वैराग्य धारण केलं, संसाराची होळी केली आणि अजूनही तुम्ही आम्हाला ह्याची अनुभूती का दिली नाही, असं आपल्याला ज्ञानोबारायांच्या बरोबर सुद्धा प्रेम कलह करता आला पाहिजे. आणि ह्या स्थितीमध्ये आपली जिज्ञासू अवस्था जर आपण खऱ्या अर्थाने जीवन यापन केलं आपलं तर आपल्याला किमान मृत्यूच्या अव्यवहित एक पूर्वक्षणी तरी ज्ञानोबाराय आपल्या स्वरूपात मिळून घेतल्याशिवाय राहणार नाही. जीवनमुक्त अवस्था आपल्याला प्राप्त होईल. खरी ती ही अवस्था आत्ताच आणि इथंच आणि आपल्यालाच प्राप्त आहे. परंतु असं असूनही जीव भ्रमलेया कामे या ठिकाणी आपल्या ठिकाणी भ्रम झालेला आहे आणि त्या भ्रमामुळं आपण मी देह आहे सुखी दुःखी करता भोगता असं आपण समजत आहोत. श्रीगुरु जीवनामध्ये जेव्हा येतात तेव्हा त्यावेळेला तू अकर्ता आहेस, अभोक्ता आहेस, तू अजन्म आहे, मरण धर्मशील तू कधीच नाही. त्या ठिकाणी तू स्वतः सिद्ध नित्य मुक्त असा शुद्ध बुद्ध स्वभावान आत्मा आहेस असं त्याला असंग निर्विकार असणारं सच्चिदानंद घन तत्त्व जे आहे जे अव्यवहार्य अवाच्य आहे तेच तुझं खरं वास्तव स्वरूप आहे. आणि त्या स्वरूपावर हा सगळा जगतभ्रम आहे. आणि हा भ्रम कुठपर्यंत राहतो स्वामी महाराज सांगायचे की ज्यावेळेला भ्रम आहे असं कळलं की भ्रम जातच असतो. श्रीगुरू आपल्याला आत्मा प्राप्त करून देणार नाही. अनात्म पदार्थाला आपण आत्मा म्हणतो. हा जो भ्रम आहे तो भ्रम एकदा गेला, अनात्म पदार्थाची निवृत्ती झाली किंवा अनात्म पदार्थ बाधित झाले म्हणजे दिसत असताना ते खोटे आहे. जसं मृगजळ दिसतं, हरणाला ते सत्य वाटतं, मृगजळ हरणाला सत्य वाटतं, ते रात्रंदिवस त्याच्या पाठीमागं धावतं, खरं पाणी आहे समजून शेवटी ऊर फुटून मरतं. तुम्हाला आम्हालाही मृगजळ दिसतं परंतु आपल्याला मृगजळ सत्य वाटत नाही. म्हणून आपण कधीही मृगजळाची तळी ते दिठी दुरुणीची निहाळी वाचून तेने पाणी साळी केळी पिकती काही. साळी केळी भरण्यासाठी आपण कधी साळी केळी लावीशी काही. त्या ठिकाणी आपण जातो की आता आपल्याला केळी ह्याला पाणी कमी पडलं मृगजळाचं तळं पाठ काढू असं आपण कधी म्हणत नाही. त्याप्रमाणे मनुष्यालाही मृगजळ दिसतं, त्या ठिकाणी हरिणालाही मृगजळ दिसतं, पण हरिण मरून पावतं, मनुष्य मात्र त्याला भुलत नाही. फुटवणी पडे तो मृग वाढवी हाव परी न म्हणे ते माव रोहिणीची अशी त्या मृगाची स्थिती आहे. परंतु वास्तविक काय आहे, मृगजळ नावाचा पदार्थ काय आहे तर प्रखर सूर्यकिरण आणि बराड जमीन यांचा जेव्हा संबंध होतो त्याच्यातून मृगजळाचा भास निर्माण होतो. तसं म्हणजे सूर्यकिरण ही त्याचं मुख्य आहे. पण सूर्याला जर विचारलं मृगजळ काय पदार्थ आहे तर सूर्य सांगणार मृगजळ काय पदार्थ आहे मला माहीत नाही. तसं आत्म्याच्या ठिकाणी अनात्मा तर नाहीच नाही पण याला आत्मा म्हणतात. अशा प्रकारचं ह्या
अनात्म पदार्थाच्या सापेक्ष त्याला दिलेलं जे आत्मा असं नाव आहे ते सुद्धा आत्म्याला माहीत नाही. स्वामी महाराज सांगायचे की आता तुम्ही किती आयुष्यभर अनेक प्रकारची श्रवण मनन निधिध्यासन इत्यादी अंतरंग साधनाचा अवलंब केला आणि मग तुम्ही साक्षात्काराला प्राप्त झाले आणि मग जर तुम्ही आत्मस्वरूपाशी संवाद करायला लागले, बाबा मी किती काळापासून ह्या संसार जाळामध्ये गुंतलेलो होतो, या ठिकाणी किती जन्म झाला, फेरा गणित नाही जी दातारा, परंतु काय मी असा पुरुषार्थ केला की हे सर्व कशामुळं आहे विचार करता करता मी संतांच्या संगतीमध्ये सत्शास्त्राचा विचार केला आणि त्याच्यामध्ये हे जगत सगळं भ्रम आहे, मिथ्या आहे असं म्हटलं आणि मग त्या जगताची कारण, त्याचं मूळ कारण अज्ञान, त्या अज्ञानासहित निवृत्ती केली आणि तेव्हा तुझ्या स्वरूपाला प्राप्त झालो. त्या आत्मा काय म्हणेल की या ठिकाणी अज्ञान मला माहीत नाही, अज्ञान कार्य जगत माहीत नाही, त्या जगताची तू निवृत्ती करतो हेही माहीत नाही. अहो तुम्हाला निदान आत्मा म्हणतात हे माहीत आहे का, ते पण माहीत नाही. स्वामी महाराज विनोदाने सांगायचे की एका बैलाच्या शेंगावर एक माशी बसली, बराच वेळानंतर ती उठली आणि त्या बैलाला ती म्हटली की तुमचे मी अतिशय ऋणी आहे, आभारी आहे, थँक्यू. का त्यांनी सांगितलं का तू थँक्यू म्हणते, तर त्यांनी सांगितलं की बराच वेळ झालं तू बराच वेळ झालं मी तुमच्या शिंगावर बसले, थकले होते, आराम केला. त्यांनी सांगितलं तू बसली होती हेच माहीत नाही तर उठले तर कुठं माहीत आहे. त्याप्रमाणे ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हा कोणताच व्यवहार झालेला नाही. न कश्चित जायते न झाला प्रपंच, आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले. अशा प्रकारचं ज्या वेळेला मी ब्रह्मरूपतेचा अनुभूती येतो त्यावेळेला हा प्रपंच एक झाला होता, हे तो समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता, कदा कल्पांती घडेना. या ठिकाणी हा प्रपंच नावाचा पदार्थ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कधीही झाला नाही. अशा प्रकारचं हे अत्यंत विशुद्ध आत्मस्वरूप आहे आणि ते आत्मस्वरूप माया आणि माया कार्य यांच्याशी त्याचा कधीही संबंध झालेला नाही. असं स्वरूप जे आहे ते साधू संत आपल्याला त्या स्वरूपाचा परिचय करून देतात. आणि म्हणून या ठिकाणी हा जो वेदांत विचार आहे, हा वेदांत विचार जो मनुष्य या ठिकाणी संसारासक्त आहे तर त्या पुरुषाला हा विचार होऊ शकत नाही. या ठिकाणी नोहे गुरुदास्य संसारिया, वैराग्य तरी भेने कापे विषया, असं माऊली सांगतात. त्याला लागतं वैराग्य, वैराग्याचं पाणी, आणि ते ज्याच्या अंगात नाही तर त्या ठिकाणी त्याला गुरुची सेवा घडू शकत नाही. गुरूंचा उपदेश, गुरूंच्यावर असणारी नितांत श्रद्धा, ही जी पुढं ज्ञानाची साधनं आहेत. श्रद्धावान लभते ज्ञानम तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, त्याचं एक सांप्रदायिक परंपरेचा प्रवाह आहे. त्या श्लोकावर काय सांगितलं माऊलींनी, तेथं ते ज्ञानाचा कुरठा, तेथं सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा ओळगोनी, तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगती पुशिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये. ज्या वेळेला तुमच्या अंतःकरणाला पूर्णपणे हा बोध होईल त्याच्यासाठी श्रीगुरूंचा सेवा हा दारवंट आहे असं सांगितलं. माऊलींनी ह्या श्लोकावरचं वार्तिक केलं. तिथं शब्द काय आहे की पहिल्यांदा काय सांगितलं, तद्विधी प्रणिपात, नंतर परिप्रश्न आणि सेवा. माऊलीने सेवेला पहिल्यांदा घेतलेलं आहे मूळ श्लोकापेक्षा. याला म्हणतात वार्तिक. वार्तिक याचा अर्थ भगवंताच्या त्या रणांगणामध्ये सांगताना सेवेलाच प्राधान्य सांगायचं आहे, परंतु त्या रणांगणामध्ये भगवंतांनी तृतीय क्रमांकाला सेवेचा उल्लेख केला. पण ज्ञानोबाराय मात्र सांगतात तेच सेवा हा दारवंटा. ह्या ब्रह्मज्ञानाकडे जायचं ना तर गुरुसेवा हा उंबरठा आहे. जसं एखाद्याच्या घरामध्ये प्रवेश करताना उंबरठा ओलांडल्याशिवाय आत जाता येत नाही, तसं ज्याच्याकडून गुरुसेवा घडली नाही त्याला जाता येत नाही. आणि हे गुरुसेवा कोणाला घडत नाही, नोहे गुरुदास्य संसारिया. जो मनुष्य विषयांच्या ठिकाणी आसक्त झालेला आहे तो गुरुसेवेमध्ये कधीही रममान होत नाही. आणि गुरुसेवा जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत त्याला परिप्रश्न किंवा श्रीगुरूंच्या शरणागतीनं प्राप्त होणारी ही जी आत्मस्थिती, स्वरूपानुभूती ती त्याला प्राप्त होत नसते. तेव्हा ह्यामध्ये जास्त गिऱ्हाईक कधीच मिळणार नाही.
ही आत्मकथा आहे. लोक स्वामी महाराज सांगायचे, आपल्या स्वामी रामतीर्थांनी लिहिलेलं आहे की ज्या वेळेला एखाद्या पूर्वीच्या काळात राजे असत, तर त्या राजा, तो जो राजा आहे तो ज्या वेळेला दरबारामध्ये बसतो तेव्हा हे भाट लोक येतात, स्तुती पाठक ज्यांना म्हणतात, आणि तो राजा कसा असू द्या, ते म्हणतात कर्णसुद्धा आमच्या राजापुढं औदार्याचा कर्णाचं औदार्यसुद्धा फिका आहे. जर अहिंसा जर पाळायची झाली तर अहिंसा तत्त्व वेदाचं तंतोतंत पाळणारा आमचा राजाच आहे असं सांगतात. दयाळूपणा जर पाहिला तर शिबी राजा फिका आहे असं वर्णन करतात. आणि लगेच तो काय करतो, तो राजा जो आहे ना त्यांना भरपूर अशा प्रकारची दक्षिणा देतो स्तुतीपाठकांना. कारण का, स्तुती कस्मै न रोचते, स्तुती कोणाला आवडत नाही तर त्या राजाला आवडते, कोणालाही आवडते, अशा प्रकारची स्थिती आहे. मग जर त्या राजाची स्तुती केल्यावर तो भाटाला देतो, धन देतो, तर आपण जर दुसरी कोणाची स्तुती केली तर ते दुसरा आपल्याला धन देईल. राजा देईल का? देणार नाही. परंतु या ठिकाणी हे जी कथा आहे ज्ञानेश्वरीची 13 अध्यायाची, ही आत्मकथा आहे. ही आत्मकथा आहे म्हणजे आपल्या स्वतःची कथा आहे, जे ज्ञानेश्वर महाराज आपल्या आत्मस्वरूपाचं तोंड भरून वर्णन करतात, म्हणजे आपली स्तुती करतात. मग अशा वेळेला ज्ञानोबा यांच्यावरून आपला जीव ओवाळून टाकला पाहिजे, आहे की नाही. पण लोकांना हे जे काही अनात्म पदार्थासहित असणारं, म्हणजे उपाधीसहित असणारं जे आपलं रूप आहे, देह उपाधी, स्थूल सूक्ष्म कारण, आणि त्या उपाधीला धरून असलं तर तो मी आहे, म्हणजे सोपाधिक मी आहे, किंवा त्या आत्म्याचे असणारे विशेषणाने युक्त सविशेष मी, या ठिकाणी सविशेष मी आहे. आणि आज सविशेषाची, तुम्ही श्रीमंत, तुम्ही फार सुंदर असं म्हटलं तर आवडतं, पण त्या ठिकाणी हे सौंदर्य कोणाचं आहे? शरीराचं आहे. धन काय आहे? धन हे कुबेराचे. तिथे मनुष्याचे काय आहे, तिथे आत्म्याचं काय आहे, असं जर वर्णन करायला लागलं आणि त्या निरुपाधिक स्वरूपाचं वर्णन, जो आत्मा आहे तो आत्मा असंग उदासीन आहे असं वर्णन करायला लागलं तर वास्तविक हे खरं आत्म्याचं वर्णन आहे, ही खरी आत्म्याची स्तुती आहे. परंतु लोकांना, सामान्य लोकांना हे आवडत नाही. उलट स्वामी महाराज म्हणायचे की आत्मकथा करणारा किंवा वेदांत निरूपण करणारा जो एखादा महापुरुष असेल तर त्याला लोक डाग दिले नाही हे सुद्धा त्यांनी भाग्य समजावं. कारण लोक म्हणतात जे कधी आपण ज्या असंगत्व, निर्विकारत्व, ब्रह्मरूपत्व, माये मिथ्या, धडधडीत सगळं दिसत असताना हे जगन मिथ्या आहे म्हणत होते. पहिल्यांदा तसं सत्यच म्हणायला पाहिजे, पण अनित्य म्हणायला लागले. ठीक आहे, लोक मरताना दिसतात, पदार्थ उत्पन्न झालेले, अनित्य म्हणण्यापर्यंत ठीक आहे. ते कधी कधी त्याचं दुःखरूप फल भोगावं लागतं, म्हणून त्याच्यात दोष दर्शनही करणं ठीक आहे. जर कधी कधी त्याच्यात मनुष्याला परतंत्र आहे, भोगाच्या बाबतीत आपला अनुभव आहे, अनुभवाचा आपलाप करता येत नाही, तेही ठीक आहे. पण जेव्हा तुम्ही म्हणायला जाता ब्रह्म सत्यम जगन मिथ्या, जे ब्रह्म कोणाला दिसलं नाही, कोणाच्या इंद्रियाला गोचर झालं नाही, बरं त्या ब्रह्मज्ञाना वाचून कोणाचं काही त्याला जेवण मिळालं नाही, झोप मिळाली नाही, असंही कधी झालं नाही, आणि त्याच्यासाठी सर्व जीवन वेचायचं. आणि जे धडधडीत सर्वांना दिसणारं जगत, सगळ्यांचा अनुभव आहे, विषयात सुख आहे, अनुकूल विषय मिळाला, सुख झालं नाही असा जगात कोण प्राणी आहे? आम्हीबापासून ब्रह्मदेवापर्यंत सगळे मर्त्यलोकामधले प्राणी किंवा परलोकातले प्राणी अखेर दिव्य विषय सुखाने किंवा सामान्य विषय सुखाने सुखी होतात, हा सगळ्यांचा अनुभव आहे. आणि यांना मुरारे स्तुते हा पंथा, यांनी कुठला मार्ग काढला की या सर्व संघ परित्याग करा, संन्यस्य श्रवणम कुर्यात, सगळ्यांचा परित्याग करा आणि हे श्रवण करा. हा मार्ग लोकांना आवडत नाही. वास्तविक मनुष्य सगळ्यात जास्त कोणाला, माणसाने जगातलं केवढंही सुख, केवढंही दुःख, किंवा जगातले केवढेही मोठमोठे सम्राट असतील त्यांच्याकडं पाठ करून या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणाजवळ जे आपल्या अध्यात्माचा उपदेश करतात, जे आपल्याला आपलं अध्यात्माचं, आपलं वास्तव स्वरूपाचं निरूपण करून, आत्मकथा करून आपल्या आनंद येतुलेनी काय आळू माळू अवधान द्यावे, येतुलेनी आनंदाचे राशीवरी बैसावे, बाप श्रवणेंद्रिया दैवे घातली माळ, जे आपल्या ठिकाणी आपल्या श्रवणेंद्रियाचा भाग्याचा उदय करून देतात आणि या ठिकाणी आनंदाच्या राशीवर. आता याच्या पुढं काही आम्हाला कोणत्याही प्रकार, इकडे येऊन बसा, आनंदाचे राशीवरी बैसावे,
त्याला आनंदाच्या राशीवर आपल्याला बसवतात, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून आपण हे कशासाठी चालले की मुमुक्षु जो असतो त्याला असं वाटतं की सगळे लोक वेगळ्या बाजूने चालले, सगळे लोक विषयामध्ये सुख शोधतात आणि आपण निर्विषय आनंदाकडे निघालेलो आहे. शिवाय मिळेल का नाही सांगता येत नाही. आता असलेला आनंद सोडून द्यायचा आणि जे आतापर्यंत कधी पाहिलं नाही. परवा आपण चिंतन केलं, अनोखा रस्ता अनमिला साजन. ज्या रस्त्याने जायचं तो रस्ता अपरिचित, ज्या असंग निर्विकार उदासीन अशा तत्वाला आपल्याला भेटण्यासाठी निघालो, ते तत्व तर कोणत्याही इंद्रियांचा विषय नाही, आपल्याला कधी त्याची अनुभूती देखील आलेली नाही. आणि ते कसं असतं, आपल्याला सुरुवात काय, आपल्याला सवय कोणती झालेली आहे, कोणत्याही पदार्थाला उपाधी काय असली, जसं आकाश सर्वत्र त्याचं कळत नाही पण घटाकाश व्यवहार करता येतो घट उपाधी लागल्यावर, तसं देहादिक उपाधींना घेऊन आनंदाचा भोग घेणं किंवा कोणत्याही प्रकारच्या क्रिया करणं, भावना करणं, विचार करणं हे आपल्याला माहिती आहे. पण या सगळ्या उपाधींचा परित्याग करायचा. परित्याग करायचा म्हणजे टाकून देता येत नाहीत. मग काय करायचं, असताना त्या मिथ्या आहेत, दिसत असताना त्या याच्यामध्ये सांगितलं की कोणत्याही पदार्थ उपही चैतन्याच्या ठिकाणी पदार्थ उपही चैतन्याच्या ठिकाणी त्या पदार्थाचा त्रैकालिक अत्यंताभावाचा निश्चय करणं, हे काय हा खरा बाद निश्चय आहे. आणि हे करायचं म्हणजे अत्यंत अवघड गोष्ट आहे. पदार्थ दिसत असताना पदार्थ नाही म्हणायचं आणि अधिष्ठान दिसत नसताना ते अधिष्ठान आहे म्हणायचं नाही, ते अहम अस्मी, ते मी आहे असं म्हणायचं. हा मार्ग जरा अत्यंत कठीण असा सामान्य जीवाला वाटतो, म्हणून याच्याकडे कोणी प्रवृत्त होत नाही खऱ्या अर्थाने. म्हणून श्रुतिमाता हा आपला जो भ्रम आहे हा भ्रम घालण्यासाठी प्रवृत्त होते. आणि संत काय करतात, गुरु काय करतात, तर आपला फक्त भ्रम घालवतात. एकदा भ्रम घालवतात म्हणजे काय, हा भ्रम हे सांगतात, भ्रम हा भ्रम आहे हे कळलं की आपोआप भ्रम जात असतो. स्वामी महाराज विनोदाने एक गोष्ट सांगायचे की एक मनुष्य एका घरी गेला, त्याने दरवाजा ठोठावल्यावर एक नवीन लग्न झालेली मुलगी, तिनं तो दरवाजा उघडला आणि तिनं विचारलं, आपण कोण आहात? तर त्यांनी सांगितलं की मी मामा आहे. मामा आहे म्हटलं, तिला वाटलं आपलं नवीन लग्न झालं, आपल्या मालकाचा परिवार आपल्याला माहीत नाही, त्यांचे मामा असतील, ते तिथं राहिले. काही दिवसांनी असं झालं की 2-4 दिवस गेले. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा ऑफिसवरून तिचा मालक आला तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला, यांनी दरवाजा उघडला. म्हटलं आपण कोण? म्हणे मामा. त्याला वाटलं आपल्या मंडळीचे मामा आहेत म्हणून हे राहिले. त्यांनी सांगितलं काही काळजी करायची नाही, जितके दिवस राहायचे तेवढे राहा, तुम्हाला काय लागेल ते मागा, कमी पडलं तर आपल्यासमोर गल्लीमधल्या हॉटेलमध्ये जा, तिथं काय पाहिजे ते खा, मी सांगून ठेवतो. ते नंतर त्याचं बिल खूप झालं. तेव्हा त्या हॉटेलच्या मालकांनी त्याला सांगितलं 15 दिवसात तुमच्या त्या अतिथीचं बिल इतकं झालं आहे. तर त्याला वाटलं की ह्याचं इतका तर आपल्याला पगार पण नाही, आता हे कसं करायचं. म्हणून तो त्याच्या संध्याकाळी आल्यानंतर त्याच्या पत्नीला त्यांनी सांगितलं की तुझा मामा किती दिवस राहणार आहे, हॉटेलचं बिल किती झालं. तिने सांगितलं माझा मामा नाही, तुमचा मामा आहे. त्यांनी सांगितलं माझाही मामा नाही. मग मामा कोणाचा? त्याच्या दोघांचं भांडण त्याच्या कानावर गेल्यावर त्याला कळलं की आता यांनी मला ओळखलं. असं म्हटल्यावर ते म्हणे त्याला विचारू कोणाचा मामा आहे. ते खुरीत आल्यानंतर त्यांनी विचारलं आपण मामा कोणाचे? त्यांनी सांगितलं मी गाव मामा आहे. गाव मामा आहे याचाच अर्थ काय आहे, हा कोणाचाच मामा नाही. गावमामा राहतो, गावमामाचा मुक्काम कुठपर्यंत असतो, जोपर्यंत त्याला ओळखलं नाही तोपर्यंत. त्याप्रमाणे हा भ्रम कुठपर्यंत राहतो, भ्रम आहे हे कळत नाही तोपर्यंत. आणि हा भ्रम आहे असं कळलं की तो भ्रम जातच असतो. आणि संत काय करतात तर हेच करतात, शास्त्र हेच करतात. तेथ अविद्या निवृत्ती हे स्थळ, तेने मोक्षोपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. या ठिकाणी फक्त आपल्या अज्ञानाची निवृत्ती करतात, आपल्याला काही प्राप्त करून देत नाहीत. म्हणून या ठिकाणी बाबुळीची सारावी हाते, वाचूनी पाणी तव असे आईते, आभ्रची जावे गगन सिद्ध चिते. या ठिकाणी फक्त ढग गेले की आकाश आहे, त्याप्रमाणे आपला फक्त भ्रम जो आहे तो भ्रम गेला की त्या ठिकाणी काय आहे, फक्त आत्मस्वरूपच आहे. अशा प्रकारची ही पद्धती आहे. आणि ह्या पद्धतीला म्हणतात, हे निरूपण करण्याची पद्धती. जीवाला वाटतं की अज्ञान आहे, मी अज्ञानी, बरं
बरं आहे अज्ञान, हे सगळं जगत आहे जगत, असा त्या जगताचा स्वीकार करतात. म्हणजे ज्या ठिकाणी जी वस्तू नाही त्या ठिकाणी ती वस्तू मानतात, अगोदर आहे असं म्हणतात. म्हणजे जीवाच्या भ्रामक अनुभवाचा अनुवाद श्रुतीमाता किंवा संत करतात, याला म्हणतात अध्यारोप. आणि नंतर जेव्हा विचाराला बसतात तर त्यावेळेला हे अध्यारोप केलेलं जगत हे कसं आहे हे सांगत असताना त्याला हळूहळू हे जगत मिथ्या कसं आहे आणि ह्या स्वप्न प्रपंचाप्रमाणे कसं आहे. आपण सकाळीच पाहिलं की ह्या स्वप्न देवाने दिलं आहे, त्या स्वप्नाचा उपयोग काय होतो माहिती आहे का. स्वप्नामध्ये कोणतंही अमावस्याच्या अंधाऱ्या रात्रीसुद्धा आपल्याला सगळं सूर्य उगवलेला आणि प्रकाश दिसतं की नाही, हे डोळेसुद्धा झाकलेले, याचा अर्थ स्वयंप्रकाश आत्मा आहे. दुसरा याचा उपयोग काय आहे, जागा झाल्यावर सगळ्यांचा अनुभव काय आहे की स्वप्न हे खोटं आहे, स्वप्न खरं आहे असं कोणी आत्तापर्यंत म्हणत नाही. आणि स्वप्न प्रत्येकाला पडतं. स्वामी महाराज सांगायचे की काही लोक म्हणतात, त्या आमच्या आश्रमात एक मनुष्य होता, तो म्हटला की स्वामी महाराज तुम्ही काय म्हणता स्वप्न खोटं आहे, आणि स्वप्न खोटं आहे ह्याला दृष्टांत करता आणि त्याच्यावरून जागृती खोटी आहे असं सांगता. पण मला स्वप्नच कधी पडलं नाही, तर मग मला आता स्वप्नाचा दृष्टांत करता कसा येईल. त्यांनी सांगितलं असं कधीच होणं शक्य नाही. लहान मुलंसुद्धा डचकून उठतात, कारण लहान मुलांनासुद्धा स्वप्न पडतं, त्यांनासुद्धा पूर्वजन्माचे काही संस्कार असतात, तर त्याप्रमाणे त्यांनासुद्धा स्वप्न पडताना दिसतं. लहान मुलं हसतात कधी कधी, लहान मुलं एकदम गाढ झोपेत डचकून उठतात. तसं या ठिकाणी स्वप्न मला पडतच नाही, तर मी स्वप्नाचा दृष्टांत करून जागृती स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे असं मी कसं काय समजावं. तेव्हा स्वामी महाराज सांगितलं असं नाही बाळ, तुला स्वप्न पडत नाही असं नाही, पण तुझी बुद्धी इतकी सूक्ष्म आणि तीक्ष्ण आहे का तुला त्या पडलेलं स्वप्न आठवण्याची योग्यताच नाही तुझ्याजवळ असं. म्हणजे या ठिकाणी हे सगळं स्वप्न आहे असं. वराड नो हे स्वप्न गे माय बाप रुक्मा देवरू विठ्ठलाचे वेगी आठवा पाय. या ठिकाणी आपल्याला हे स्वप्न हे तर खरं तर शास्त्र म्हणजे हे जे मांडुक्य उपनिषद आहे किंवा योग वासिष्ठासारखे ग्रंथ आहेत, मांडुक्य कारिका आहेत, यामध्ये हे जगत नावाचा जो पदार्थ आहे ना तो मुळात उत्पन्नच झाला नाही अशा प्रकारचं सांगितलेलं आहे. या ठिकाणी हा पदार्थ उत्पन्न न होता केवळ भासमानता याच्या ठिकाणी आहे. म्हणून आपल्याला शास्त्र काय करतं, तर शास्त्रसुद्धा या ठिकाणी न कश्चित जायते जीवा संभवश्य न विद्यते. इथं जीव कधी उत्पन्न झालेला नाही, उत्पन्न होणं शक्यच नाही. आणि सत्यातलं सत्य हे एतद उत्तमम सत्यम जग यत्र किंचन न जायते, ज्या ठिकाणी काहीच उत्पन्न होत नाही. इतकंच नाही तर शास्त्रामध्ये गौडपादकारिकेमध्ये योगवासिष्ठामध्ये श्लोक आहे की त्या ठिकाणी भ्रमेणाहम भ्रमेण त्वम भ्रमेण उपासका जनाः भ्रमेण ईश्वर भावत्वम. आता येणारच याच्यामध्ये भ्रमेण ईश्वर भावत्वम भ्रममूलमिदम जगत. हे सगळं जगत भ्रम आहे, दुसरं काही नाही. तर आपल्याला हा भ्रम आहे हे एकदा कळलं की आपोआपच मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू आद्वयाब्जिनी विकासू वंदू. आता हा सगळा विश्वाभास हा मावळून जातो आणि श्रीगुरू आपल्या त्याच्या वास्तव स्वरूपाचे त्याला ओळख करून देतात, साक्षात्कार करून देतात. आणि याच्यासाठी हे जे भौतिक जीवन आहे, ह्या भौतिक जीवनाला ते म्हणतात ना चिडिया दो दो न बने. चिमणी जर एक दाणा तिनं चोचीमध्ये घेतला असेल आणि तिला दुसरा दाणा खाण्यासाठी तो तिनं गिळंकृत करण्याच्या ग्रस्त करण्याच्या अगोदर जर दुसऱ्या लोभाने दुसरा दाणा घ्यायला जाईल त्यावेळेला तर तो दुसरा दाणा तिच्याकडं तिच्या चोचीमध्ये राहत नाही. त्याप्रमाणे जर कोणी म्हणेल संसार परमार्थ संपादीन दोन्ही एकही निदानी न घडे त्याशी दोही पेवावरी ठेवू जाता हात होय अपघात शरीराचा. भले आपल्याला गती हो की न हो, आपला अधिकार कमी पडो, परंतु शुद्ध परमार्थ जो आहे तो वैराग्यवानाचा परमार्थ आहे. या ठिकाणी तुम्ही ग्रस्ती किंवा संन्यास घ्या हे सांगण्यात तात्पर्य नाही. ग्रस्ती असो, संन्यासी असो, ब्रह्मचारी, वानप्रस्थ, कोणत्याही स्त्री पुरुष, पण जर त्या ठिकाणी त्याचं जे साधन आहे वैराग्य किंवा समाधी षटक ह्या साधनाने संपन्न असेल तर तो ह्या वेदांत तत्त्वज्ञानाचा ब्रह्मविद्येचा
अधिकारी आहे आणि त्याच्यामध्ये काही करत नाही, फक्त काय आहे, हा भ्रम आहे एवढंच आपल्याला सांगून देतात. भ्रमातला पदार्थ हा अधिष्ठानावरच राहतो, आपल्या आत्मस्वरूपावरच राहतो आणि आत्मस्वरूपा एवढा आहे असा भासतो, पण ज्या स्वरूपावर तो भासतो त्याच ठिकाणी तो नसतो. जसा रज्जूवर सर्प भासतो, रज्जू एवढा भासतो, रज्जूमध्ये जणू मिश्रित होऊन भासतो, पण जर ज्या वेळेला आपल्याला रज्जूचं ज्ञान होतं तेव्हा जिथं भासतो तिथंच तो रज्जू नसतो. नसतो म्हणजे ज्ञान झाल्यावर नसतो का अगोदरही नसतो? अगोदरही नाही, ज्ञान होण्याच्या पूर्वीही नाही, रज्जूचं ज्ञान झाल्यानंतरही नाही, आणि जेव्हा दिसतो तेव्हाही तो फक्त दिसणे मात्र आहे, प्रतिती मात्र त्याला म्हणतात. प्रतिती मात्र आणि बाध योग्य असा तो पदार्थ त्या ठिकाणी फक्त दिसणं. स्वप्न काय पदार्थ आहे? स्वप्नातले पदार्थ जागं झाल्यावर कोणी शोध करतं का स्वप्नातल्या पदार्थाचा? कोणी करत नाही. आपला निश्चय आहे की स्वप्नामध्ये मुलगा झाला तरीसुद्धा कोणी पेढे वाटत नाही. स्वप्नामध्ये वडील मरण पावले म्हणून कोणी या ठिकाणी दशक्रियेचा प्रवृत्त होत नाही. त्याप्रमाणे या ठिकाणी एकदा आपला आत्मा मी आहे असं एकदा ज्ञान झालं किंवा आत्मा आणि मी एक रूप आहोत किंवा मी म्हणजेच आत्मा आणि आत्मा म्हणजेच मी, आणि याच्यामध्ये कोणताही मनुष्याच्या अंतःकरणात जेणेकरून संशय राहणार नाही आणि त्याच्याविषयी विपरीत भावना होणार नाही. स्वामी महाराज सांगायचे संशयराहित्य हे खरं ज्ञानाचं किंवा अनुभवाचं स्वरूप आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मी पुरुष आहे, मी पुरुष आहे असं आपण कधी जप करत बसलो किंवा मी स्त्री नाही असं तरी कधी म्हणत बसलो, त्याप्रमाणे मी आत्मा आहे, मी आत्मा आहे, सोहम अहम सहा अशा प्रकारचं सुद्धा चिंतन करण्याची गरज नाही. कारण मी आत्मा आहेच, मी आत्मा आहे त्याचं काय चिंतन करायचं? मी पुरुषच आहे तर पुरुष आहे काय म्हणायचं? बरं मी स्त्री नाहीच तर स्त्री नाही तरी काय म्हणायचं? जगन मिथ्या आहेच आहे, त्या जगताला मिथ्या तरी काय म्हणायचं? माझा आत्मा ब्रह्मरूप आहेच आहे तर सहा अहम सहा सोमहंसाचं तरी चिंतन काय करायचं? अशा प्रकारचा हा विचाराचा परमार्थ जो आहे तो अत्युच्च कोटीच्या बोधावर आपल्याला आरूढ करून खऱ्या अर्थाने आपल्या जीवनात एकही संशय ठेवत नाही. मी ब्रह्मच असू शकतो, मी देह कधीही असू शकत नाही आणि हे जगत कधीही सत्य असू शकत नाही, हे जगत नेहमी मिथ्याच आहे. अशा प्रकारचं याला म्हणतात क्षेत्र. याचंच नाव काय आहे? हा विचार जो चालला आहे, तुम्ही म्हणाल की हा विचार कशाचा चालला आहे? हा विचार ज्या जगतासंबंधाने चालला आहे ते जगत भ्रम आहे, ते क्षेत्र आहे, ते दृश्य आहे, ते मिथ्या आहे. म्हणून या ठिकाणी ह्या मिथ्या जगताचा विचार शास्त्रकार आपल्याला सांगतात आणि तो सांगत असताना भगवान सूत्ररूपाने पहिल्यांदाच आपल्याला सांगून गेले की या ठिकाणी इदम श्री भगवान उवाच इदम शरीरम कौंतेय क्षेत्रमित्याभिधीयते. ह्या शरीराला क्षेत्र असं म्हणतात. मग ते शरीर म्हणजे हे समजा आपलं असणारं व्यष्टीचं एका व्यक्तिगत शरीर पण आहे आणि परमात्म्याचं हे समष्टी विश्व हे सुद्धा त्या परमात्म्याचं काय आहे? शरीरच आहे. म्हणून एक समष्टी शरीर आहे आणि एक व्यष्टी शरीर आहे. परंतु ह्या व्यष्टी शरीरामध्ये असणारा आत्मा आणि ह्या समष्टी शरीराचं अधिष्ठान असणारा परमात्मा हे दोन्हींचं मूळ स्वरूप एकच आहे. तुका म्हणे कैची कीव आणि कोठे जीव निराळा. या ठिकाणी तुकाराम महाराज प्रेमाने भगवंताशी भांडतात, मी ते तू आणि तू ते मी, कुकुड हे लाडशी. देवा हे लीला आहे तुझी, त्याच्यामध्ये एक जीव मला परिच्छिन्न केलं आणि तू मात्र ईश्वर रूपाने राहिला. तू सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि मी मात्र अल्पज्ञ अल्पशक्तिमान. तुला मुंगी की पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है अशी तुझं शुद्ध सत्वात्मिका माया उपाधी केली आणि एक समयावच्छेदे करून तुला भूत भविष्य वर्तमानातलं सर्व प्राणीमात्रांचे कर्म, त्या कर्माचं फल, त्यांना देणारे फल याचं सगळं ज्ञान तुला आहे. तू सर्वज्ञ आहेस, तू सर्व शक्तिमान आहेस. तू गिरी गोवर्धन येणे उचलेला, त्या ठिकाणी तू एका करांगळीवर हा गोवर्धन पर्वत धारण केलेला आहे. 12 गाव अग्नी तू प्यालेला आहे. अशा प्रकारचा तू असा करशी तरी नव्हे काही, राईचा डोंगर पर्वत राई असं तुझं हे. आणि माझं काय? मी अल्पज्ञ आहे, अल्पशक्तिमान आहे, मरण धर्मवान आहे, अशा प्रकारचा मी आहे. स्वामी महाराज सांगायचे की मला सकाळी कोणती भाजी खाल्ली हे आठवत नाही आणि तुला मात्र तू सर्वज्ञ सर्वशक्तिमान. तेव्हा आपल्याला असं वाटत राहतं की असा असणारा परमात्मा जो सर्वज्ञ सर्वशक्तिमान आणि एक, आणि हे जीव नाना जीव असणारे अल्प, त्यांची उपाधी काय आहे? अगदी अल्प असे असणारे
असणारी बुद्धी किंवा अंतःकरण किंवा अविद्या अशी उपाधी धारण केलेले त्या जीवाचं आणि परमात्म्याचं एकता कशी, आणि म्हणायचं कसं का तू ते मी ते तू, असं कसं म्हणतात, जोपर्यंत याच्यासाठी तर जीवनामध्ये श्रीगुरूंची आवश्यकता आहे. म्हणून हा विचार करताना माऊलींनी मंगलाचरणातच म्हटलं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. ह्या सगळ्या विद्यांचं आश्रयस्थान जर कोण असेल तर तेच खरे श्रीगुरू आहेत. आणि श्रीगुरूंची खरी शरणागती केल्यानंतर श्रीगुरू आपल्याला सगळ्या विद्यांचं अधिकरण, आपल्याला सगळ्या विद्यांचा आश्रयस्थान या ठिकाणी करतात. म्हणून यासाठी ह्या चरणाजवळ बसून ह्या अध्यात्माचं स्वरूप आपण जर समजावून घेतलं आणि ज्ञानोबा यांच्याकडे केवळ आणि केवळ मला ज्ञानच पाहिजे, आणि ते ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, आणि ते आत्मज्ञान पाहिजे याच्यासाठी ज्यांचा जीव आसुसलेला आहे, ज्यांना जीवनामध्ये दुसरं काहीही आवडत नाही, तू एकला आवडसी सर्व संगी विटाला, ज्याला परमात्म्या वाचून परमात्मा प्राप्ती वाचून दुसरं जगामध्ये काही आवडत नाही, असा जो कोणी साधक असेल तर तो साधक या ठिकाणी ह्या बोधाला प्राप्त होऊ शकतो. तेव्हा ह्या विचार करताना इथं ज्ञानोबा यांनी ज्याचं चिंतन केलं आहे, सगळ्या आता पुढं आपल्याला ह्या अध्यायामध्ये विचार येणारच आहे. आपलं जेवढं चिंतन होईल यथाशक्ती यथामती, पण साधारणपणे वेदांताचा किंवा ज्ञानेश्वरीचा जो झोक आहे तर तो झोक हे विचार सांगण्यात आहे. कारण स्वतः भगवंताचंही मनोगत तेच आहे आणि साक्षात निवृत्तीनाथ महाराजांनी दिलेला दाखला आहे. जेव्हा ज्ञानेश्वरी श्रवण करतात नेवाशाला, तेव्हा सच्चिदानंद बाबा लिहितात, सांगता सांगता निवृत्तीनाथ महाराजांना उच्चंबळून येतं आणि आपला अभिप्राय देतात. देवाचे मनोगत तू दावीत आहासी मूर्त. अरे देवाला जे सांगायचे ते ज्ञानोबा तुम्ही जसंच्या तसं सांगत आहात. त्याचं ते म्हणतात, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. या ठिकाणी हे अगदी मनोमन निवृत्तीनाथ महाराजांना वाटतं की आता आपण सांगितलं नाही हे हे देवाचं मनोगत सांगतात. इथंसुद्धा इथं ज्ञानोबा सांगतात, म्हणजे आता हा सूत्ररूप श्लोक आहे असं आपण म्हटलं. याचं भाष्य पण ज्ञानोबा यांनी केले आणि याचं वार्तिक पण केले. आपण जाता जाता विसरलो, आपण ओव्यांचं आणि श्लोकाचं चिंतन केलं तद्विधी प्रणिपातेनं. भगवंतानी सेवेचा क्रम ते ठेवला आणि ज्ञानोबा यांनी मात्र तो प्रथम ठेवला. याचा प्रथम ठेवला याचं कारणच असं आहे, त्या युद्धाच्या सम्रांगणाच्या घाईमध्ये भगवान जे बोलून गेले, पण तो क्रम जो आहे तर तो अर्थक्रम पाठ्यक्रमापेक्षा बलवान असतो. पाठ्यक्रम हा अर्थक्रम हा पाठ्यक्रमापेक्षा बलवान असतो. म्हणून असा शास्त्राचा नियम आहे, सिद्धांत आहे. त्याप्रमाणे सांगितलं की अगोदर सेवा महत्त्वाची आहे. हे याला म्हणतात वार्तिक. वार्तिकाची त्यांनी व्याख्या केली काय, उक्त अनुक्त दुरुक्तानाम संग्रह यत्र क्रियते तद्ग्रंथम वार्तिकम आहू वार्तिकज्ञाः मनीषिणः. वार्तिक कशाला म्हणतात, हे काल आपण सूत्राचं लक्षण पाहिलं. अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतोमुखम अस्तोभम अनवद्यंच सूत्रम सूत्रविदो विदुः. आणि हे वार्तिकाचं लक्षण आहे. सांगणारा वक्ता जो आहे त्या सांगण्याच्या ओघामध्ये उक्तम त्यांनी सांगितलेलं त्याचंही स्पष्टीकरण, अनुक्तम जे सांगितलं नाही ते पण, आणि दुरुक्तम म्हणजे सांगण्यात जर चुकलं असेल पण आता हे भगवान परमात्मा सर्वज्ञ सर्वशक्तिमान, त्याचं दुरुक्तम म्हणजे काही चुकीचं विधान आहे असं नाही, जे कळण्यासाठी दुर्व आहे, जे कळण्यासाठी त्या आपल्या बुद्धीचं तेवढं गांभीर्य नाही. म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा एखादा विचार जर आपल्याला अनाकलनीय झाला तर तो आपल्याला आकलन होईल या भाषेत मांडणं, याला म्हणतात तद्ग्रंथम वार्तिकम आहू. त्या ग्रंथाला वार्तिक असं म्हणतात. म्हणून हे ज्ञानोबा यांचं ह्या मला वाटतं 4थ्या अध्यायामधला श्लोक आहे ना, तर हे ज्ञानोबा यांचं केलेलं वार्तिक आहे. अशी बरीच वार्तिक आहे. तसंच भाष्य कसं आहे, भाष्याचं लक्षण केलं काय, सूत्रार्थो वर्ण्यते यत्र सूत्रही पदही सूत्रानुसारिभिः स्वपदानी च वर्ण्यन्ते भाष्यम भाष्यविदो विदुः. या ठिकाणी सांगतात की जे सूत्राचं लक्षण केलं, भाष्याचं काय, जर सूत्र असेल त्या सूत्राचं काय सूत्रार्थो, त्या सूत्राचा अर्थ ज्या ठिकाणी सांगितला जातो तर तो कसा, त्या सूत्राचं जे खरं मनोगत आहे ते स्पष्ट करणारा, आणि त्याच्यामध्ये योजलेली जी पदं आहेत त्या पदांची योजना करायची. पण त्या पदांची योजना करताना आपण दुसरी पदं देणार, पण आपल्याही पदाचा काय अर्थ आहे, स्वपदानीच वर्ण्यन्ते, त्याही पदाचा अर्थ स्पष्ट करायचा.
त्याला म्हणतात भाष्य. आपल्या शंकराचार्यांचं गीतेवरचं काय आपण म्हणतो भाष्य, माऊलींची काय आहे टीका असं आपण म्हणतो, आणि सुरेश्वराचार्यांना काय म्हणतात वार्तिककार म्हणतात. पण इथं सूत्रकार व्यास, भाष्यकार शंकराचार्य आणि वार्तिककार सुरेश्वराचार्य हे ज्ञानेश्वर महाराजांच्या लीला विग्रहात एकीभूत झाले आणि मग ही ज्ञानेश्वरीचा अवतार झाला किंवा ह्या ज्ञानेश्वरीचं अवतरण झालेलं आहे. म्हणून निवृत्तीनाथ महाराजांसारख्या निवृत्तीदया नाव निवृत्तीदया बरव किंबहुना निवृत्तीची राणी व निवृत्तीची प्रवृत्ती सापेक्ष निवृत्ती नाही, केवळ निवृत्ती स्वरूप असणारे आपले श्रीगुरु निवृत्तीनाथ महाराज ज्ञानोबारायांना म्हणतात की हे सगळं तू केलेलं आहे या ग्रंथामध्ये. या ठिकाणी म्हणून म्हणतात की देवाचे मनोगत दावित आशी तू मूर्ती म्हणतं देवाला जे सांगायचे ते ज्ञानोबा तुम्ही ह्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगत आहात. आणि असा हा विचार आहे. ह्या विचारामध्ये कोणत्याही प्रकारची भीड ज्ञानेश्वर महाराजांनी ठेवलेली नाही. आता सांगितलं ना, ज्या वेळेला मनुष्य केवळ अद्वैत चिंतन करतो, वेदांताचं गंभीर रहस्याचा उकल करायचा प्रयत्न करतो, तेव्हा सामान्य जीवांना हा मनुष्य वेडसर आहे असं वाटावं किंवा असं वाटत राहतं. परंतु मग आता आपल्याला वेड म्हणू नये कोणी, म्हणून जर कोणी काही ना काही भीड ठेवून सांगेल तर त्या ठिकाणी अद्वैत तत्त्वज्ञानाचं वास्तवता स्पष्ट कधी होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी ज्ञानोबारायांनी कोणत्याही प्रकारची भीड धरलेली नाही, निर्भीड विचार केलेला आहे. पण आपली ज्ञानोबारायांनी जो विचार सांगितला तो त्याच्याविषयी दृढ अपार अशी श्रद्धा, आणि हे शब्द म्हणजे दगडावरची रेग आहे इतके हे अकाट्य सिद्धांत ज्ञानोबारायांच्या मुखातून पडलेले आहे. त्याचा जसाच्या तसा जसंच्या तसं त्याला आपण हृदयंगम करावं अशी अतीव श्रद्धा, त्या श्रद्धापूर्वक जर आपण हे सिद्धांत पाहिले तर चालते, तरच आपलं कल्याण होईल. जर हे सिद्धांत पाहताना अप्रतिष्ठित असणारा, अस्थिर असणारा, तर्काच्या द्वारा ज्ञानेश्वर महाराजांनी गोड सांगितले, युक्तीला जुळतं असं म्हणेल त्याला बोध होणार नाही. या ठिकाणी बोध जर कोणत्याही पुरुषाने वेदांताचं चिंतन करणारं, तो जर त्याला विचारावं तुला कसा काय आत्मबोध झाला, तो जर म्हणेल की मी या ठिकाणी खूप मोठा तर्काने विचार केला आणि मग मला हा बोध झाला, त्याला बोध असं म्हणता येत नाही. अनुमानाचे पैसे कळले किर ऐस आवडे किर कळले ऐसे परी काय मृगजळाचे ओलांशे भूमितेंबे. मृगजळाचा किती पूर आला तर भूमी काय ओली होते काय, तसं ह्या अनुमानाने जर एखाद्याला ज्ञान झालं ते खरं ज्ञान नाही. ज्ञान हे कशापासून झालं पाहिजे, प्रबल प्रमाण असणारं श्रुती प्रमाणापासून. आता न्यायदर्शन आहे ते तर्कशास्त्राचा आधार घेतं, तर्काचा किंवा अनुमान प्रमाणाचा आधार घेतं. तर त्यांना जे ते ज्ञान होतं ते सगळं ज्ञान कोणतं आहे, अनुमानिक ज्ञान आहे. आणि त्यांनी कळल्यासारखं वाटतं, परंतु तो सिद्धांत रूपाने ते आपल्या अंगी कधी बांधत नाही. म्हणून या ठिकाणी कळले किर ऐसे, मृगजळाच्या पुराने काही कधी भूमी ओली होत नाही. त्याप्रमाणे अनुमानाने तर्काने झालेलं ज्ञान हे ज्ञान टिकत नाही. म्हणून मनुष्य त्यांना म्हणतात तार्किक आस्तिक, नैयायिकांना म्हणतात तार्किक आस्तिक. पण खरा आस्तिक कोण आहे, श्रौत आस्तिक. तुम्हाला जर कोणी विचारलं तुम्हाला मी सच्चिदानंद ब्रह्म आहे हे ज्ञान कोणत्या प्रमाणाने झालं, तर श्रुती प्रमाणाने झालं, म्हणजे श्रौत आस्तिक आहे. आस्तिकामध्ये अनुमानिक जो आस्तिक आहे, तार्किक आस्तिक आहे, त्याला आम्ही ज्ञानी म्हणत नाही. जो श्रुती प्रमाणाने ज्याला ज्ञान झालेलं आहे त्याला आम्ही म्हणतो खऱ्या अर्थाने आस्तिक किंवा त्याला श्रौत आस्तिक असा जो पुरुष आहे तो त्याच्या बोलण्याला प्रामाण्य आहे. तेव्हा अशा प्रकारचं हे ज्ञान झालेलं आहे. हे करत असताना भीड जर ठेवली तर खऱ्या सत्याचा साक्षात्कार आपल्याला होऊ शकत नाही. रामकृष्ण परमहंसदेवांनी एक उदाहरण सांगितलेलं आहे की एक बाई आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेली. तिच्या घरी ती शिंपीकाम टेलर काम करत होती. तेव्हा तिला तिनं भेटली आणि ती कामात होती म्हणून ही ते जी मशीन काम करण्याची ती मशीन आहे तिच्या खुर्चीवर बसली. तिनं पाहिलं तिथे एक चांगल्या प्रकारची दोऱ्याची गुंडी आहे रंगीत, आणि तिला त्याच्याविषयी आवड वाटली. तिनं ती घेतली आणि आपल्या काखेत ठेवली आणि तिनं असं विचार केला की आता आपण हिच्याबरोबर बोलू, जाताना काखेत अशीच ही गुंडी धरू आणि घेऊन जाऊ. परंतु त्या बाईनं हे पाहिलं होतं मैत्रिणीनं. तिनं तिला विचारलं
तू आली, मला इतका आनंद झाला की मला असं वाटतं की आपण दोघी आता नृत्य करू. आणि नृत्य केल्यानंतर अत्यंत आनंद येईल. आणि ज्या वेळेला ती नृत्य करायला लागली त्यावेळेला तिनं त्या नृत्यामध्ये जेव्हा दोन्ही हात वर केले त्यावेळेला तिने एक हात मात्र आपला काखेमध्ये चेंडू असल्यामुळे तसाच ठेवला आणि एका हाताने नृत्य करायला लागली. तेव्हा ती मैत्रीण तिला म्हणाली की बाई, अशा प्रकारचं मोकळं नृत्य केल्याशिवाय आनंद येत नसतो. मग मोकळं नृत्य करायचं म्हणजे काखेत धरलेला चेंडू सोडावा लागेल. त्याप्रमाणे आपण आपल्या जीवनामध्ये व्यावहारिक स्तरावर अनंत जन्माच्या संस्काराने किंवा इतरांच्या असणाऱ्या अनात्म पदार्थांना महात्म्य देणारे असे जे लोकांची संगती, त्याच्यामुळं आपल्या अंतःकरणात द्वैताचं जे झालेले संस्कार, त्याच्यामुळं ज्या काही आपल्या धारणा असतील त्या सगळ्या धारणा मोकळ्या सोडल्याशिवाय आणि जोपर्यंत सत्याचं अन्वेषण, सत्याचा शोध लागत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकाराने आम्ही माघार घेणार नाही. अशा प्रकारचा वाद संवाद या ठिकाणी संवादामध्ये हे वैशिष्ट्य आहे की जो दोघांनीही एकाच योग्यतेच्या दोघांनी एकत्र येऊन सत्याचा शोध घेताना कोणत्याही प्रकारचं स्वतःचं गृहीत कृत्य चेंडू काखेमध्ये धरायचा नाही. जे सगळं श्रुती, युक्ती आणि अनुभूती याला जुळेल त्यालाच स्वीकारायचं. आणि असा जर पुरुष झाला असेल तर तोच या ठिकाणी हा वेदांत विचार करू शकतो. आणि तो विचार करताना ज्ञानोबारायांनी कोणत्याही प्रकारची भीड ठेवली नाही. भीड का ठेवली नाही? ते भगवंताचंच मनोगत आहे आणि ते खरं भगवंताचं मनोगत सांगायचं. बरं, भगवान म्हणतात मी सांगतो असं नाही, दुजे जवळ घडे तव तव, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत संसार भय आहे. आणि माऊली पुढे काय म्हणतात किंवा भगवान स्वतः काय म्हणतात, हे आपुलेने तोंडे बोलती वेद. कारण ईश्वराची सिद्धी करणारा वेद आहे आणि ईश्वर कृष्ण परमात्मा सांगतोय. पण ते म्हणतात मी सांगतो म्हणून म्हणू नको. अपौरुषे वेद निरपेक्ष रवाहा श्रुती, हे तिचा हा उद्घोष आहे की या ठिकाणी काय ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरहा. त्या चारही वेदांची 4 वाक्य सांगतात. तत्वमसी, प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म. ही 4ही वाक्य सांगतात की तुम्ही ब्रह्मरूप आहात. देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्ही देवरूप आहात. या ठिकाणी तुम्ही हे जीव तुम्ही कधी असणं शक्यच नाही, किंबहुना जीव नावाचा पदार्थ निर्माण झाला नाही. आपण सांगितलं ना की योग वासिष्ठामध्ये स्पष्ट सांगितलं न कश्चित जायते जीवा. इतकंच नाही तर मी जे आहे हाही भ्रम आहे. भ्रमेनाहम भ्रमेन त्वम, तू सुद्धा जीव आहे म्हणणं सुद्धा काय आहे? भ्रम आहे. आणि जे लोक ईश्वराची उपासना करतात भ्रमेण उपासका जनः, ते सुद्धा काय आहे? भ्रम आहे. मग तुम्ही म्हणाल मग एवढं शास्त्र उपासना सांगतं, कर्म सांगतं, गेलं ना फुकट. आम्ही कोणाला सांगतो? हे मुमुक्षूला सांगतो, ज्याला ज्याला जो विचाराला बसला त्याच्यासाठी हे चाललेलं आहे. ज्या वेळेला तुम्हाला अज्ञान आहे, अज्ञान काळात तुम्हाला कर्माचं अनुष्ठान केलं पाहिजे, उपासना केली पाहिजे. अज्ञानी जीवासाठी हे मार्ग सांगितलेले आहे आणि ह्या साधनांच्या अनुष्ठानातूनच त्याला काय होतं? मोक्षाची इच्छा उत्पन्न होते, तो मुमुक्षू होतो. म्हणून त्या काळात नाही, आता हा विचाराला बसलेला विचाराचा परमार्थ आहे. निर्भीडपणे त्या ठिकाणी जे काही सत्य असेल ते जोपर्यंत आपल्याला हाताला येत नाही तोपर्यंत तो मागं सरत नाही. आणि अशा प्रकारचा हा जो विचार आहे तो विचार सांगत असताना हे एवढा उहापोह का केला याचं थोडक्यात सांगतो. आपला श्लोक चालला आहे द्वितीय. आता तुम्ही म्हणाल की याच्यावर तर कुठलंच नाही. आता ह्या श्लोकाचा अर्थ आहे क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. क्षेत्रज्ञसुद्धा मी असणारा जो क्षेत्र त्यालासुद्धा जाण. त्याला काय? क्षेत्रमिती विद्धी, म्हणजे मी जो ईश्वर आहे ना, सोपाधिक मायेनं युक्त असणारा ईश्वर, तो सुद्धा क्षेत्रातच आहे असं तू जाण. भगवान असं म्हणत नाही का मी ईश्वर मात्र वेगळा आहे त्या ब्रह्मस्वरूपाहून. खरं ब्रह्मस्वरूपच आहे. तुला जशी अज्ञान उपाधी आहे, अंतकरण उपाधी आहे, तसं मला जीवाच्या सापेक्ष माझ्या वास्तव ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी सुसंस्कृत जीवाने केलेली ईश्वरत्व हीच कल्पना आहे. तत्वतः ती माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी नाही असं स्वतः भगवान सांगतात. आणि त्याचंच निरूपण भगवंताचंच वचन पहिल्या श्लोकाच्या एका श्लोकावर एकच ओवी माऊलींनी सांगितले आणि दुसऱ्या श्लोकावर फक्त 2च ओव्या सांगितल्या. कारण का अजून हे सूत्ररूपाने केलेलं प्रतिपादन माऊलींना पुढं त्याचं विस्ताराने निरूपण करायचे. पण अगोदर स्पष्ट सांगितलं क्षेत्रज्ञम चापी माम विद्धी. जसं जीवत्व मिथ्या आहे तसं जीवाच्या सापेक्ष असणारं ईश्वरत्व सुद्धा काय आहे? मिथ्या आहे. आणि केवळ एकमेवा द्वितीयम
ब्रह्म, तेवढं ते ब्रह्मच केवळ सद्वस्तू आहे, इतर काहीही नाही. आणि हा विषय या ठिकाणी सांगण्यासाठी आम्ही प्रवृत्त झालो. तुम्ही आत्ताच जागा हो आणि या ठिकाणी क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा विचार आपल्याला करायचा आहे. थोडक्यात त्याचं सांगायचं झालं तर क्षेत्र म्हणजे शरीराला असं म्हणतात. व्यष्टी शरीराला क्षेत्र म्हणतात का समष्टी शरीराला पण क्षेत्रच म्हणतात का समष्टी शरीराची उपाधी लागलेला जो काही हे विराट आहे तो सुद्धा काय आहे, क्षेत्रच आहे. आणि समष्टी सूक्ष्म शरीराची उपाधी लागलेला हिरण्यगर्भसुद्धा क्षेत्रच आहे. आणि समष्टी कारण शरीराची उपाधी लागणारा ईश्वर किंवा काय म्हणतो त्याला ईश्वरसुद्धा काय आहे, क्षेत्रच आहे. दुसरं एक नाव माझ्याकडून आता अंतर्यामी, तो सुद्धा काय आहे, ईश्वरच आहे. आणि व्यष्टी म्हणजे एकट्या ह्या स्थूल सूक्ष्म आणि कारण शरीराची उपाधी लागलेला जीव हा सुद्धा उपाधीसहित कोण आहे, क्षेत्रच आहे. जेव्हा या उपाधीचा तुम्ही पूर्णपणे बाद कराल, निराश कराल, तेव्हा खाली शुद्ध तत्व शिल्लक राहील. आणि ते शुद्ध तत्व तूच आहेस आणि ते नित्य आहेस. ते कधीही मलिन झालेलं नाही. त्याला कोणत्या प्रकारची क्रिया करायची गरज नाही, भावना करण्याची गरज नाही. त्या ठिकाणी फक्त ते जसं आहे तसं तुला मी सांगणार आहे. तम विद्धी, ते तू जाण. अशा प्रकारचं भगवान परमात्मा अर्जुनाला या ठिकाणी सांगत आहे. माऊली आपल्याला त्याचं निरूपण करतात. भगवान करो. आणि हा जो विचार आहे हा प्रत्येक नित्य नूतन उगवणाऱ्या प्रत्येक सूर्योदयाबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट व्हावा आणि स्थिर स्वरूपाने राहावा. आणि ही प्रक्रिया आपल्या मरणाच्या अव्यवहित पूर्व क्षणापर्यंत घडावी. आणि आपण आयुष्यभर केलेला हा परमार्थ विदेह कैवल्याला प्राप्त होऊन परिसमाप्ती व्हावी, अशी माऊलींच्या सत्तेतून माऊलींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या चिंतनाला विराम देऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.